उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. संजय राऊतांनी केली घोषणा. नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या निवडणुकात आम्हाला स्वबळ आजमावायचे आहे असं दिलं कारण. भाजप राजकारणातील बिघडलेलं वातावरण सुधारणार असेल तर आम्ही बघू. संजय राऊतांचं वक्तव्य. तर राजकारणात काहीही असंभव नसतं म्हणत दिले सूचक संकेत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं सूचक विधान. धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघणार. विष्णू चाटेची खंडणी प्रकरणाबरोबरच आता हत्या प्रकरणाचीही चौकशी होणार. कस्टडी घेण्यासाठी विष्णू चाटेला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. भाजपमधल्या माझ्या प्रवेशाची चर्चा चुकीची. ठाकरे गटाच्या राजन तेली यांचं स्पष्टीकरण. मतदारसंघातल्या कामांसंबंधी बावनकुळेंची भेट घेतली असा दावा. वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत. सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार. टोरेस घोटाळा प्रकरणात सलग तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. मुद्देमालाची जप्ती. भाईंदरमधील कॅशियर मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची 1433 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. मराठवाड्यातील 4 लाख ठेवीदारांना गंडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.